गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। ठाणे येथून एक भीषण रेल्वे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। फास्ट लोकल एकामेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाल्याचं समजतंय। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान CSMT लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली आहे। एक लोकल कसाराकडे तर दुसरी कसारा लोकल ही CSMT कडे जात असताना ही घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। यामध्ये 7 पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। 5 प्रवासी मुंब्रा स्थानकाच्या जवळ एका ट्रेनमधून पडल्याची माहिती मिळाली आहे। ही गाडी कसाऱ्याला जात होती, त्यातील गार्डने ही माहिती दिली आहे। दिवा आणि मुंब्रा येथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली असून अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीना यांनी दिली आहे। अपघाताची चौकशी सुरू असून या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झालाय अशी माहिती रेल्वे स्थानकाकडून देण्यात आली आहे। या घटनेला अनुसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। काम याला आम्ही प्राधान्य देऊ आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे, त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल, कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देणार। रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई उपनगरीय रेल्वे देते, मात्र तरी देखील मुंबईकरांना सोयी सुविधा मिळत नाहीत, सुरक्षा देखील मिळत नाही। या बाबतीमध्ये बघा, आता अपघात झालेला आहे त्याची रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो समोर येईल, परंतु ही कारवाई जी आहे ती तर होईलच। दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु सगळ्यात आधी जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवणं याला आम्ही प्राधान्य देऊ। पालकमंत्रीपदाचा वाद आहे। एस मराठी न्यूज मुंबई प्रतिनिधी, मुंबई। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।